नमस्कार सगळ्यांना नमस्कार. काल झाडांना पाणी दिलं भरपूर, आज बी द्यावं लागेल. बरं चला जाऊ द्या, ती बघू बाकीचं. आता पाणी फिनी द्यायचं काय झालंय, बराच टाईम झालेला आहे. दाजीला जायचं आहे तालुक्याला भावानं म्हणून, पण बसलोय. काय माहिती आहे का भावानं बहिणं, दाजीला नको वाटतं काय गोष्टी अशा बोलायला, पण काय बायकोच भाग पाडते मला बोलायला. आणि त्याच्यात आता माझं तर काय तुम्हाला सांगतो, खरं वाटत नाही. आपण किती बी जीव तोडून सांगितलं ना तरी आपलं काही खरं वाटत नाही. असू द्या, जाऊ द्या, खरं वाटू द्या किंवा काय, जे आपल्या भावा बहिणीच्या मनाला वाटेल ते असू द्या. तर आता सकाळपासून भावानं बहिणीनं मी कसं आहे बसलोय. आपली शिवन्या जवळपास 2 दिवस झालं शाळा बुडली त्याची. काल बी शाळेत नव्हती गेली, आज बी काय शाळेत गेली नाही. काय होतं मागं बी असंच, तिला एकदा आजारी पडली होती, दवाखान्यात तालुक्याला घेऊन गेलो होतो. तर इथं काय तिच्या नारड्यात असे बारीक बारीक फोड आल्यात. आता काय होतं, शाळेत जातात त्या, शाळेत मग 5 रुपये 10 रुपये रुपया 2 रुपये न्यायचे आणि मग काही दुकानातलं खायला खायचं. बरं आपण काय तिथं शाळेत बघायला आहे का काय आहे का. सूर्यला मग काय होतं, जेवणाची सुट्टी झाली, परत मध्ये काय म्हणतात ती लघवीची सुट्टी झाली काय, ह्यासाठी म्हणजे मग पोरं काय करतात, बारका लेकरं. आता गावातच शाळा असल्यामुळे मग काय होतं की ती मग सगळे सर लोक दाबतात, सगळं काय होतं. पण या बारकाल्या लेकरांना काय त्यांना दापायचं, काय करायचं. आता मागच्या वेळेस बी असं एकदा दवाखान्यात नेलं होतं, तेव्हा बी तिला गोळ्या औषधं आणून 2-4 दिवस अशी शाळा बोलली, घरी राहिली. आता बी परत काय झालं, 2-3 दिवस झालं तिचं दुखत आहे, अशा नरड्यात तिच्या फोडे आल्यात. तिला काय होतंय, जेवताच येई नाही, तिखट आहे ना खाताच येई नाही. त्याच्यामुळं मग कालच दवाखान्यात घेऊन जायचं होतं. आणि पण काय झालं, दाजीकडे काही पैसे नाही. आणि मग आता ही काय होतं, इकडचं गिरणीचं झालं, मिरची कांडपचं झालं, 10-5 रुपये येतात, ही दाजीचं घरातच जातात. आण सामान हे आण ती आण आमकान तमकान. आता मागं म्हणजे कसं आहे, दाजी बाहेर कामाला होता, त्याच्यामुळं मुबलक पैसा असायचा दाजीपाशी. आणि ते बी दाजीपाशी कशाचा पैसा, दाजी काय बंडलची बंडल द्यायचा बायकोपाशी नेऊन. ती दाजीला पहिल्यापासून सवय लागलेली, बायकोच्या हातात पैसे द्यायची विश्वासाने. ती बी चला बा आपली बायको कसं विश्वासाने सगळा परपंच हँडल करते, त्याच्यामुळं द्यायचं बायकोच्या हातात, ही दाजी डोक्यात पहिल्यापासून. पण आता ते काय झालं आहे की काल पैशाबाबी पुरीला काय शाळेत आपलं दवाखान्यात नेलं नाही. मग आज विचार केला की म्हणलं बाबा चला, पोरीला म्हणलं तूच म्हण पैशाचं दवाखान्यात जायसाठी. ते म्हणजे अजिबात मी पैसे देणार नाही, तुमचे तुम्ही काय करा, पैसे कुठून बी आणा, तिकडं कोणाला पैसे उसने मागा, उचल घ्या, नाही तर कोण घ्या, नाही तर कसं बी करा, मी काय पैसा रुपया घरात देणार नाही, तुमचं तुम्ही कसं बी नाही दवाखान्यात. मग आता सांगा भाऊ ना करायचं काय. 2 तास झालं मी इथं बसलोय, तुम्हाला सांगतो पोरीला दवाखान्यात न्यायसाठी. मी बी गेलो, मी बी रागाने म्हणलोय, मी बी तणलोय त्याच्याबरोबर. म्हणलं पैसे दे पोरीला दवाखान्यात. आपलं जी भांडण आहे ती बाजूला भांडण राहून दे. लेकरा बाळाचं कायला मी म्हणतो, जास्त जर दुखायला लागलं तर करायचं काय. आपल्या दोघांच्या भांडणात लेकराचं दुखतं आहे आणि त्याच्याकडे जर नाही बघायचं म्हणल्यावर मग कसं व्हायचं भावांना. जास्त वाढल्यावर मग पैसे आहेत का आपल्याकडे भरपूर, थोडक्यात थोडकं दवाखान्यात नेल्यानंतर ते क्लिअर होईन का नाहीच. म्हणूनच मग मी म्हणले, मी तुम्हाला तर डायरेक्टच सांगितलं, साप मी 1 रुपया हे देणार नाही तुम्हाला. तुमची लेकरं आहे तर तुमच्यापर्यंत तुम्ही दवाखान्यात घेऊन जावा. मग आता मला एक विचार पडतो भावांना बहिणीनो, काय मी जसं तुम्हाला सांगतो, खालीच बसू द्या, काय भावांना बहिणीनो. आता मी जसं तिच्या हातात तुम्हाला सांगतो, पगार आला की तिच्या हातात द्यायचो, तसं तिने बी माझ्या हातात पैसे द्यायचे ना. मग माझ्या हातात का बंडल दिले नाहीत. आता तिचं जे शिलाई मशीनचं तुम्हाला सांगतो, रोजची रोज 2-3
असं ब्लाऊज शिवती, 1000 रुपये रोजंदारी पाडती, मग दाजीच्या हातात द्यायचं ना पैसे. बरं मला सांगा, मी देतोय का नाही आत्तापर्यंत? जे तुम्हाला सांगतो, बघता तुम्ही दाजी कामाला जाता, म्हणजे दाजी कामाला गेला, मी तालुक्याला बी होतो कामाला, असं नाही. त्यावेळेस बी काय करायचो की हातात पगार आला की पहिल्याने, तुम्हाला किती वेळा दाखवलं भावानं की हातात आला की पहिल्याने हातात पगार द्यायचा. मग हिच्या डोक्यात आलं का कधी की बाबा आपल्याला एवढा नवरा इससाने आपल्या हातात पगार देतोय, एवढं म्हणजे जीव बायकोवर जीव असल्याशिवाय मी देतो का पगार? तसं मग बाबा मग हिचा बायकोचा जीव नाही का दाजीव, येणे बी आपल्या हातात पगार द्यावा ना. तिची काही इन्कम होईन ती दाजीच्या हातात दिली का की हो का धरा ही पैसे, आणि मग तुमच्या पद्धतीने तुम्ही मग घरातलं हँडल करा, आम्हाला काय पाहिजे ती द्या. मी तसा विचार करतोय का पहिल्यापासून? मी का स्वतःला असं पैसे पगार आणलाय आणि स्वतःला मी सगळं काय वस्तू असे काय खरेदी केली दाजीनी की असं कधी झालं आहे का? स्वतःहून मी कुठं बाजारात गेलोय का स्वतःहून असं तिला न विचारता काही सामान सुमान म्हणा, काय भाजीपाला म्हणा, किंवा त्यांना काय आणायचं म्हणलं, काय घरात काय खायला आणायचं म्हणलं तर मी तिला विचारशिव कसलीच गोष्ट काय करीत नाही. मग बा तिचं काम नाही का दाजीला सगळ्या गोष्टी विचारून करायच्या? घरात तुझ्याकडं काय इन्कम आहे, किती इन्कम होती, काय होती, दाजीला सांगणं काम आहे ना. दाजीला सगळ्या गोष्टी विचारून काम आहे ना तिचं. मला तर काय तसलं माहीतच नाही भावानं बहीण अजून. मी फक्त माझं एवढंच काम आहे की काम करायचं आणि त्याच्या हातात पगार द्यायचं. मग हिचं बी काम आहे ना की बा तिचं काय इन्कम झालं असं दाजी हातात पगार द्यायचा. मग याला म्हणतात एक विचार. बरं मी पाळतोय, जे नवऱ्याचं कर्तव्य आहे ना ते मी पार पाडतोय, बायकोने बी बायकोचं कर्तव्य पार पाडायचं ना. मग मी कसं काय देईन भावानं बहिणी पैसे? आता मी तुम्हाला खोट नाही सांगत, मी कसं बी आता का दवाखान्यात नेणार काय उसणं पासणं करून कुठं काय 2 तास झालं मी इथं बसलेलो आहे पोरीला दवाखान्यात नेण्यासाठी, पैसे नाहीत. बरं मी त्याला पैसे मागा गेलो तर माझ्या बरंच वाद घालत बसली. त्या पोरीचं दुखणं तर बाजूलाच राहिले. मग सांगा भावानं बहिणी करायचं काय दाजी? तुम्हाला वाटतं की दाजी काय बायको आता बघा मला नुसत्या कमेडी येतातच, हे मूर्ख माणूस आहे, याला घराच्या बाहेर हाकलून द्या, आणि बायकोनी सगळं मसनी पेसनी आणल्यात. बरं आणल्यात तर मसनी आणल्यात, पण दाजीचं काहीतरी योगदान आहे ना याच्यात. हे मसनी आणल्यात म्हणजे आहे अशा बसल्यात का? याला मजूर आलं, त्याला सगळे काय फाउंडेशन, त्याला माल काढणे, हे तुम्ही बघता सगळ्या गोष्टी, सगळं दाजीचं योगदानच आहे ना. काही करा ह्याच्यात दाजीचं योगदान आहे ह्याच्यात. दाजीशिवाय पांडळू शकत नाही हिचं काय, काही करा घरातली गोष्ट. आपल्याशिवाय काय होऊ शकत नाही. ती एकटी जावर म्हणा मजूर घेऊन ये, 2 मजूर लावून केलं असतं का ही काम? डंका बसवायचं काम आहे. दाजी पुण्याला चालला होता, जे दिवशी दाजी पुण्याला कामाला चालला त्या दिवशी 2 मजूर होते, 4-5 वाजेपर्यंत इथं काम करून मी गेलोय कामावर. एखादा मला असता पडून दे तिकडं, काय करायचे मला, मी एवढा बाहेर चाललोय कामाला, चट मजूर करते. पण बाबा मजुराला बी पैसे द्यावा लागतात, 2 पैसे वाचत्यान, या हिशोबाने मी इथं त्यांच्या हाताखाली काम करून गेलो. आलो बी 15 दिवसांनी सुट्टीवर आलो बी, परत मिरची कांडप त्याच्यावर बसवायला फाउंडेशन बसवाय बी मीच होतो इथं. त्या नको बा पैसे त्यांना जास्त जात्यान म्हणून आपण सगळं दाजीने हे सगळं करून घेतलंय. तुम्ही तर बघितलंय राव, तुम्हाला काय सांगायची गरज नाही. हे बाहेर इथं बसायला लोक येणार जाणार, बसायला इथं तिथं ही केलंय, पिशीजी केली बाहेर. तुम्ही बघितलं नाही का आपण बसतो रोजची रोज? ही पिशीजी कोणी काही केलेली? अहो ही बिथड कोणी बांधलेली आहेत? ही एवढं सगळं कोणी केलेलं आहे? एवढं सगळं पटांगण हे ते झाडं जुडं रोजची रोज 2 दिवसाड पाणी यांचं झाडून जुडून सगळं साफसफाई. गेट, ही जी गेट आपलं आहे, ही गेट कोणी बनवलंय? ही काय दाजीशिवाय कुठलंच काय होऊ शकत नाहीच. दाजीशिवाय कुठलं काय होऊ शकत नाही. दाजी सगळी गोष्ट दाजीच करतोय. सगळी काय बी घरातली काम असून द्या, कुणाचं काय असून द्या, बाहेरचे काम असून द्या, सगळं. आता मसाल्याचं इतके दिवस झाला मसाला चालू होता, सगळं दाजीच करतोय.
मिरची भाजायचं काम, मसाल्याचं हे सगळं बाकीचे काम, हे ते सगळं कुटायचं काम, दळणं दळायचं काम, हे सगळंच बघतोय. मग काय आपण काय कामाला ठेवलेला गडी आहे का मी इथं, की दाजीच्या हातात काय नाही बघ, नुसता कामाला ठेवलेला गडी आहे का? पैसे आले की लगेच ते काय म्हणतात मालकापाशी द्यायचे, असं झालंय दाजीचं, दुसरं काय नाही बाबा. पण माझं काय म्हणणं आहे की बाबा, मला ह्याचा राग आला आहे, पोरीला दवाखान्यात पैसे दिले नाहीत. मग आता हिने पैसे नाही दिलं ना म्हणून मी काय पोरीला दवाखान्यात न्यायची ठेवणार आहे का? नको देऊ, लाख तुला ती, नको दाजीच्या हातात पैसे देऊ. हां, काय मी हो का, मला आहे ना बाबा ना बहिण, मला काय त्या पहिल्या बसून मला असं नटायचं फिटायचं तसलं येड नाही मला. दाढी तुम्ही बघता, 4 महिने मी दाढी करीत नाही, 6 महिने करीत नाही, कठीण नाही करीत. कपडे आहेत या अंगावर अशीच असतात माया. हो का, ही पॅन्ट आहे 3 वर्षाची, हाईच कपडे अंगावर. असा मी काय नटून थटून कुठं काय मग कुठं जात नाही, कुठं काय नाही, असा टुकरवानी काय गावात इकडे तिकडे हिंडत नाही, घरीच असतोय आपला मी. बघता तुम्ही 24 तास काहीतरी आपलं काम चालू असतंय, बंद नसतंय. बरं जाऊ द्या, आता काय भावांना बहिण, उरकी तर माझं मी उरकूतोय म्हणजे माझं उरकून बसलोय. अजून पोटात आणपाणी नाही, तुकडा नाही पोटात. बघा मग तुम्ही आता, पोरगी तिकडे बसली, तिचं म्हणजे आवराय तिला सांगितलंय, मला चल तुला दवाखान्यातून घेऊन येतो. आणि मग मला सांगा भावांना बहिण, आता पोरी पैसे दिल्यात 500 रुपये, 500 रुपये दवाखाना होईन का? होईन का दवाखाना? बरं तिथं जास्त कमी पैसे लागल्यावर करायचं काय दाजीने? हां, तुम्ही मोठाल्या दवाखान्यात तुम्ही जाता, मी बी बऱ्याच वेळा बायको बरं दवाखान्यात गेलेलो आहे. हां, पैसे साधं तुम्हाला सांगतो, काय गोळ्या औषधं घ्यायचे म्हणलं तरी 1000 रुपये लागत. हां, मग हे 500 रुपयात काय व्हायचं? ही 500 रुपये दारात माझ्याकडे एवढंच 500 रुपये. बरं गाडीला जायला पेट्रोल लागत आहे तालुक्याला, ती काय फुकट जाणार आहे का? असं काय आपल्याकडे इमान आहे का? इमानात बसलं आणि गेला आणि उतरला तिथं, इमानाला बी फुकट नाही. इमानाला तर भरपूर तिकीट आहे, इमानाला तर भरपूर लागत आहे इंधन. हां, तसं ही गाडी न्यायची म्हणजे तालुक्याला गाडी न्यायची म्हणजे त्याला जाऊन येऊन पेट्रोल लागणारच ना, ही कोणी भरायचं पैसे? हां, म्हणजे हो का, काय आहे माहिती आहे का, ह्याच्यामुळं दाजीचं बायकोचं काय आले काळी केलं जमा नाही. आणि तुम्हाला कसं आहे, दाजी बोलतो म्हणजे काय तुम्हाला दाजीचं तोंड दिसतं, दुसरं काय नाही. बरं असू द्या, जाऊ द्या, चला.